जाणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय रामाया भुवनत्रयी तुझविणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक का सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पादवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयी या विषयांना घेऊन आपण सध्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथातील समासांवर चिंतन करतो आहोत। संत समागम लाईव्ह फेसबुक पेज येथे सर्वे सर्वा आदरणीय प्रवीणजी शास्त्री त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण ही समर्थांची वाङ्मयीन पूजा करतो आहोत। काल आपण अखंड ध्यान निरूपण पाहिलं। समर्थांना अपेक्षित असलेलं ध्यान हे दंडक ध्यान नव्हे तर ते अखंड ध्यान अपेक्षित आहे। समर्थांनी दंडक ध्यानाची म्हणजे जी काही प्रचलित पद्धत आहे ध्यान धरण्याची ध्यान लावण्याची ती समर्थ रामदासांना अपेक्षित नाहीये, कारण त्यामध्ये कुठलं तरी सगुण व्यक्तिमत्व सगुण आकार व्यक्ती सद्गुरू भगवंत हे अपेक्षित आहे। पण ते एक परमात्म तत्व आहे की ज्याच्या चैतन्यावर ही सगळी सृष्टी कार्य करत आहे आणि त्या चैतन्य तत्वाचं अखंड स्मरण म्हणजे अखंड ध्यान निरूपण।
आजचा जो समास आहे तो आहे दशक 14वा, समास 9, शाश्वत निरूपण. समासाच्या नावातच शब्द शाश्वत. आता अगोदरचा जो समास आपण काल पाहिला तो आहे अखंड ध्यान निरूपणाचा. अखंड ध्यान कुणाचं करायचंय? त्या परमात्म तत्वाचं करायचंय की जे शाश्वत आहे, जे ज्याला जन्म नाही, ज्याला प्रलय नाही, ज्याला मृत्यू नाही, नाश नाही, असं ते शाश्वत. त्या शाश्वताचं अखंड ध्यान करायचंय म्हणून ती प्रस्तावना झाली त्या समासामध्ये. अखंड ध्यान निरूपण दशक 14 समास 8. दशक 14 समास 9 हा शाश्वत निरूपणाचा. शाश्वत काय सज्जनो? मागच्या 3-4 महिन्यापासून तर आम्ही अत्यंतिक अशाश्वत अशा परिस्थितीमध्ये आमचा आला दिवस घालवतो आहोत. केव्हा काय होईल काही सांगता येत. आकड्यांचे ढीग वाढतातच आहेत. कालपर्यंत काही नसणारा माणूस, त्याचा अचानक फोन येतो किंवा बातमी येते की त्याला ऍडमिट केलेलं आहे. आणि ऍडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्याला बेड मिळणं, त्याच्या भाग्यवशात असेल तर त्याला जर बेड मिळाला तर त्याला त्या बेडला गरज असेल तर त्याला ऑक्सिजन मिळणं आणि डॉक्टरनी येऊन पाहणं, हे सगळं अशाश्वत आहे. आणि तिथं काय घडतंय हे आम्हाला कुणाला समजत नाही. त्यामुळे या अशाश्वतातली जी डेप्थ आहे, जी खोली आहे, ती खोली दहशतीनं भरून काढलेली आहे. आज परिस्थिती अशीच आहे. वस्तुस्थिती काय आहे माहिती नाही, पण जशी आकडे ढिगाणी वाढतायत तसे जे खाजगी रुग्णालयामध्ये ऍडमिट झालेले आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटलचे बिल सुद्धा असे ढिगाणी वाढत आहेत. बरं, फार त्यावर खर्च केलाय, मोठमोठ्या सर्जरी झालेल्या आहेत, खूप मेहनत कामाला आली आहे. डॉक्टरांनी उभा राहून 2-2, 4-4, 5-5 तास ऑपरेशन्स केली आहेत, सलाईन लावलेला आहे, ट्यूब लावले, असं काही नाही. या सगळ्या अशाश्वत असलेल्या परिस्थितीत शाश्वत निरूपणाचा समास आज आपल्याला त्यावर चिंतन करायचं. काय अशाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, काय शाश्वत आहे? तुम्ही, मी, ज्या माध्यमातून मी बोलतो आहे, हा मोबाईल, काहीतरी शाश्वत आहे का? हे सगळं अशाश्वत आहे. शाश्वत एकच आहे, जे समर्थांनी चिरंतन सत्य मांडलं ते शाश्वत. ते एक परमात्म तत्व की ज्याला जन्म नाहीये, ज्याला व्यक्त दशा नाहीये आणि ज्याला अंत नाहीये. मुक्ताई ताटीच्या अभंगामध्ये म्हणते, आदी अंती समजून पाही. माऊलींना म्हणतीये ती. मूळ काय आहे, आदी, सुरुवात काय आहे, अंती, ते समजून पहा. ते एकच तत्व आहे. मध्ये जे काही व्यक्तदशा आलेली आहे त्यामुळे सगळी गडबड आहे. जन्माच्या पूर्वी अव्यक्त अवस्था आहे, मृत्यूनंतर
अव्यक्त अवस्था आहे आणि ती खरी अवस्था आहे, ती शाश्वत आहे. मध्ये दोन अव्यक्तांमध्ये जे व्यक्त रूप आलेलं आहे, सब गडबड वही है, तिथंच गडबड घोटाळा आहे. आपण ज्या शब्दांनी बोलतो हे शब्द आकाश तत्वामध्ये जरी उडून जात असले, मागे समर्थवर्ती सुनील दादा चिंचोळकर एकदा म्हणाले होते, योगी अरविंद काय बोलले, माऊली काय बोलली, नाथ महाराज काय बोलले, सावतामाळी काय बोलले, नामदेव महाराज काय बोलले, स्वामी विवेकानंद काय बोलले, समर्थ काय बोलले, हे सुद्धा एक दिवस असा येईल की तंत्रज्ञान एवढं पुढे विकसित होईल की त्यांनी जे वाक्य उच्चारलेले आहेत ते शब्द पकडून आणता येते. शब्द हे शाश्वत आहेत, कारण ते आकाशामध्ये आहे आणि आकाशाचा गुण हा शब्द आहे. आपण उपनिषदामध्ये पाहिलं, परब्रह्म तत्वापासून, त्या ब्रह्मस्वरूपापासून पहिलं पंचमहाभूतांपैकी कुठलं महद्भूत तयार झालं, ते आहे आकाश. अत्यंत व्यापक आहे. त्या आकाश तत्वाला आणि परब्रह्म स्वरूपाला तुलना करता येते, उपमा देता येते. ते दोन्ही एक नाहीयेत, होऊ शकत नाही, कारण आकाशामध्ये विकार आहेत. मोह आहे, निद्रा आहे, भय आहे. परब्रह्म तत्वाला नाही. परंतु व्यापकता जर आपण पाहिली तर आकाश हे परब्रह्माशी साम्य अवस्थेमध्ये आहे. जसं आचार्य म्हणाले, खूप पाऊस झाला, मुंबई जलमय झाली. मुंबई पण आहे आणि मुंबईची जलमय अवस्था पण आहे, दोन्ही आहेत. पण जेव्हा स्वरूपाणी होते ते परब्रह्म स्वरूप झाले. जे परब्रह्म स्वरूप होतात, समर्थ स्वरूप होतात, त्यांचं अस्तित्व राहत नाही. तसं आकाश आणि परब्रह्मामध्ये हा फरक आहे. आकाशाचा गुण हा शब्द आहे आणि म्हणून आम्हाला संत महानुभाव सांगतात, नामस्मरण करा, शब्दाच्या माध्यमामध्ये बसा, शब्दांचं साधन बनवा. ते शब्द त्याचं जर आपण साधन बनवलं नामस्मरणाचं, तर आपल्याला आकाश तत्वामध्ये घेऊन जातात. आकाश तत्व हे परब्रह्माच्या अत्यंत जवळ आहे, म्हणून आपण परब्रह्माच्या जवळ पोहोचू शकतो. म्हणून आकाशाचा गुण हा शब्द आहे. आणि शब्द जर आपण पकडता आले, जसं सुनील दादा चिंचोळकर म्हणाले, समर्थ काय बोलले ते जर आपण धरून ठेवलं आजच्या परिस्थितीमध्ये, ते शब्द आहेत ना, असं म्हणतात, आकाशामध्ये ते शब्द आहेत. हे सगळं शाश्वत आहे. समर्थ अशाश्वत आहे, त्यांचे विचार शाश्वत आहे. स्वामी विवेकानंद 1 महिना अगोदर म्हणाले, अजून एक विवेकानंद या जगात यायला पाहिजे. हा विवेकानंद जाईल, पण त्याचे विचार जाणार नाहीत, कारण ते शाश्वत आहेत. समर्थ या समासामध्ये आत्मानात्म विवेक आणि सारासार विवेक या दोन गोष्टी समजावून सांगतायत. आणि ते म्हणतायत की फक्त परब्रह्म तत्व हे शाश्वत आहे. आणि म्हणून आपल्याला अखंड ध्यान निरूपणामध्ये कशाचं ध्यान करायचंय, तर त्या परमात्म तत्वाचं ध्यान करायचं. आम्हाला कुठल्याही सगुण व्यक्तीचं, सगुण मूर्तीचं ध्यान करायचं नाहीये.
आमचे सद्गुरू समर्थांनी सद्गुरु स्तवनामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्या तत्वरूपाने आहेत. समर्थ असं म्हणतात, हे सगळं जे दृश्य विश्व आहे हे सगळं अशाश्वत आहे. त्याला शाश्वत दिसणारच नाही. का? कारण ज्या इंद्रियांनी आम्हाला पाहायला जायचंय, जी माध्यमं आम्ही वापरली आहेत, जे साधन आम्ही वापरले तेच मुळात अशाश्वत आहे. जे मुळातच अशाश्वत आहे त्याच्या आधारावर शाश्वत कसं दिसेल? पण शाश्वताची प्रचिती येऊ शकते. ती केव्हा येईल? जर या अशाश्वताला आपण मागे टाकलं तर. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. रात्रीचं आकाश आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलंय, द्वितीयेसी जो चंद्रमा भावी येतो त्याला शास्त्रामध्ये शाखा न्याय भेद असं म्हणतात. एक माणूस आहे आणि तो लहान मुलाला किंवा आपल्या मित्राला त्याला दाखवायचंय की बुवा ती चंद्राची कोर पहा. तो म्हणतो कुठे? मला ते दिसत नाही. तो म्हणतो हे बघ इकडे माझ्या जवळ येतो. मग तो बोट करतो. तो म्हणतो नाही दिसत मला. तो म्हणतो बरं एक काम कर, समोर झाड दिसतंय का? उजव्या हाताची लांब फांदी गेलीये का? त्या फांदीवर एक अशी काठी आल्यासारखी आली आहे का? आणि बरोबर त्या काठीच्या सरळ तू बघ, तुला चंद्राची कोर दिसेल. आता खरं तर चंद्राची कोर जर आपण सृष्टीच्या कंपॅरिझननी जर पाहिलं तर चंद्राची कोर ही, चंद्र सुद्धा काही शाश्वत नाहीये. पण त्या झाडाची जी शाखा आहे, झाडाची जी फांदी आहे, त्या फांदीवरची जी काठी आहे त्या मानाने चंद्र शाश्वत आहे. याचं आयुष्य किती आहे झाडाचं? काही वर्ष, शेकडो वर्ष जास्तीत जास्त काय असणार. पण चंद्र हजारो वर्षात आहे. पण जेव्हा आपण ती फांदी सोडतो आणि त्या कोर पाहतो तेव्हा फांदी आपल्याला आपण धरून ठेवतो का? अर्जुनाला डोळा दिसला. गुरुजींनी सगळ्या गुरुकुलातल्या मुलांना बोलावलं आणि विचारलं, समोरचं झाड आहे त्या झाडावर तुला काय दिसतंय? काही विद्यार्थी म्हणाले आम्हाला झाड दिसतंय. काही विद्यार्थी म्हणाले आम्हाला एक पक्षी दिसतोय आणि झाड पण आहे. अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय? अर्जुन म्हणाला मला त्या पक्षाचा केवळ डोळा दिसतो आहे. ते झाड, त्या झाडाची फांदी, फांदीवर बसलेला पक्षी काही दिसत नाही, मला फक्त डोळा दिसतोय. शाश्वताचं ध्यान करायचंय, शाश्वताला ओळखायचंय, जायचंय अशाश्वतातून. साधन आमचं माध्यम आम्ही वापरलेलं अशाश्वत आहे. पण या अशाश्वतालाच धरून आपल्याला शाश्वतापर्यंत जाता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. अशाश्वताची जेवढी आसक्ती कमी होईल, अशाश्वतातली जेवढी लिप्तता कमी होईल, तेवढ्या लवकर शाश्वताचा प्रवास आपला पूर्ण होईल. शेवटी आपण कुठं आलो? या माईक प्रपंचातून आपण आपली सोडवणूक करून घेता आली पाहिजे. माझे नातेवाईक, माझे स्वकीय, माझे नातलग, माझे मित्र, हा समाज, मी उभा केलेली चळवळ, त्यातले कार्यकर्ते, हे सगळं अशाश्वत आहे. समर्थांनी या समासामध्ये वेदांत, सिद्धांत आणि धादांत हे 3 शब्द वापरले. शाश्वताची प्रचिती येण्यासाठी या 3 प्रचितींवरनं जावं लागेल आपल्याला.
वेदांत म्हणजे शास्त्र प्रचिती. ग्रंथांमध्ये मी काय शिकलो? सिद्धांत, गुरु प्रचिती. मला सद्गुरूंनी उपासना दिली आहे, सद्गुरूंची कृपा माझ्यावर झालेली आहे, त्यामधून मला काय अनुभवाला आलं? एक पुस्तकी ज्ञान आहे, दुसरं मी केलेलं प्रॅक्टिकल आहे. सद्गुरूंची कृपा म्हणजे प्रॅक्टिकल आहे. आणि आपण विचार करा की शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना आपण काही प्रयोग करायचे, प्रयोगाला काही साधनं लागायची आणि सगळा प्रयोग झाल्यानंतर आपण काही कन्क्लुजन काढायचे. ती सगळी साधनं वगैरे बाजूला ठेवून द्यायची. हायड्रोजन घेतला, वायू की जो ज्वलनशील आहे, H2 हायड्रोजन ज्वलनशील आहे, त्यात आम्ही ऑक्सिजन टाकला. ऑक्सिजन हा भडकवतो, त्याच्यापासून जे तयार झालं H2O पाणी ते मात्र आगीला विझवतं. पुस्तकामध्ये आम्हाला सरांनी शिकवलं की हायड्रोजन घ्या, ऑक्सिजन घ्या, त्याचा H2O तयार होईल. हे झाला वेदांत. प्रयोगशाळेमध्ये ते जे काही आम्ही शिकलो आहोत पुस्तकातून त्यावर आम्ही प्रॅक्टिकल केलं, तो झाला धादांत. आणि शेवटी जे आम्ही काही कन्क्लुजन केलं की हे H2O हे जे काही तयार झालेलं आहे हे आगीला विझवतं, ते त्याचं कन्क्लुजन जे आहे तर तो आहे वेदांत, सिद्धांत आणि धादांत. धादांतला ईश प्रचिती असं म्हणलंय. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि ईश प्रचिती. शाश्वताची प्रचिती म्हणजे ही ईश प्रचिती आहे. ही ओवी समर्थांनी या समासामध्ये घेतलेली आहे. समर्थ सांगतात की ज्यांना निर्गुण साधना, आत्मानात्म विवेक हे शक्य होत नाही, लगेचच ते सगळ्यांनाच मानवेल असं नाहीये, पण ते जमत नाही म्हणून सगुण पूजा सोडता कामा नये. सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. आम्हाला जर तिथपर्यंत जायचं असेल, चंद्रकोर जर आम्हाला दर्शन घ्यायचं असेल, तर आम्हाला झाडाच्या शाखेचा आधार घेतला पाहिजे. विहंगम मार्ग आणि पिपिलिका मार्ग आपल्याला माहिती आहे. मुंगी आहे पिपिलिका म्हणजे मुंगी. ती फळ पाहते, हळूहळू हळूहळू खोडावर चढते, फांद्यावर चढते, फळापर्यंत जाते आणि फळ खाते. पक्षी दुसऱ्या झाडावर बसलेला आहे, तो विहंगम मार्ग आहे. सगळ्यांनाच पक्षी होता येईल का? पक्ष्यांमध्ये सुद्धा फरक आहे ना. हजारो किलोमीटर छलांग लावणारे पक्षी आहेत. मोर सुद्धा पक्षीच आहे, गरुड सुद्धा पक्षी आहे. पक्ष्यांमध्ये सुद्धा फरक आहे, साधकांमध्ये सुद्धा फरक आहे. म्हणून शाश्वताची प्रचिती घेण्यासाठी जे माध्यम आपण वापरलेलं आहे ते अशाश्वताचं आहे, पण ते माध्यम आपल्याला तिथं पोचण्यासाठी आहे. गावाला जायचं मुंबईला, आज मी नांदेडहून निघालो, रिक्षानी स्टेशनला गेलो, स्टेशनहून रेल्वेमध्ये बसलो, रेल्वेतून मुंबईला उतरलो, तिथून टॅक्सी केली, मालाडला गेलो. मालाडला घरामध्ये गेल्यानंतरही मी जर त्या टॅक्सीमध्ये आणि रेल्वेत जर बसून राहिलो, ती कल्पना करून राहिलो तर चालेल का? आता कशाला पाहिजे टॅक्सी, आता कशाला पाहिजे ऑटो, आता कशाला पाहिजे ट्रेन? मी माझ्या घरामध्ये पोहोचलो. पण जोपर्यंत ही टॅक्सी ट्रेन सुटत नाही तोपर्यंत घर आमचं येत नाही. म्हणून शाश्वत निरूपण या समासामध्ये समर्थांनी आपल्याला अशाश्वतातून शाश्वताकडे, सगुणातून निर्गुणाकडे जायला सांगितलंय.
माऊली म्हणतीये, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाच्या भेटीसाठी आलोय. कुणाला घेऊन आलो? सगुणाला घेऊन आलो. अशाश्वताच्या माध्यमातून आलो. तव ते प्रसंगी झालो गुणातीत. पण त्या शाश्वताची एकदा भेट झाली, त्याला पाहिलं आणि मी गुणातीत झालो. काय धारणा आहे, काय विचार आहे? समर्थांचा शाश्वत निरूपण समास आपण या दृष्टीनं, या नजरेने पाहूया. समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मानात्म विवेक, पिंड अनात्मा आत्मा एक, सकळ करता श्रीराम. पिंड आणि ब्रह्मांड, व्यष्टीपासून समष्टीपर्यंत मध्ये 2 टप्पे आहेत अजून. समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. परंतु व्यष्टीपासून परमेष्टीपर्यंत एकच करताय आणि ते परमात्म तत्व आहे. आता या ओवी क्रमांक 4 मध्ये एक तत्व समर्थ सांगतायत. पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण, बोलिले असे श्रीराम. काय म्हणताय समर्थ? पिंड हे कार्य आहे आणि ब्रह्मांड हे कारण आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे रॉ मटेरियल ब्रह्मांड आहे. जिनस मासला समर्थांचा फार आवडीचा शब्द आहे. जिनस मासला, त्याला म्हणायचं रॉ मटेरियल, कच्चा माल. ब्रह्मांड पंचमहाभूत हा कच्चा माल आहे आणि त्याच्यापासून फिनिश्ड प्रोडक्ट काय आहे? पिंड. हा देह जो आहे त्याला पिंड असं म्हणतात. या पंचमहाभूताच्या कच्च्या मालापासून जो फिनिश्ड प्रोडक्ट तयार झाला त्याचं नाव आहे हा देह. त्याला समर्थ पिंड असं म्हणतात. असार म्हणजे नाशिवंत, सार म्हणजे ते शाश्वत, जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे श्रीराम. ज्याला कल्पांत आहे, ज्याचा नाश आहे, ज्याचा ऱ्हास होणार आहे, ते सार नव्हे. आता पुढच्या ज्या 4 ओव्या आहेत, या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी सृष्टी रचना दाखवली आहे आणि प्रलय कसा होतो त्याची उलट परिक्रमा सांगितली, उलट क्रम आपण पाहिला. आकाश, परब्रह्मापासून आकाश तत्व तयार झालं. त्यानंतर त्यामध्ये वायूची झुळूक आली. वायू घासला गेला, अग्नी निर्माण झाला. अग्नीमध्ये 2 प्रकार. जे एकदम दाहक जो आहे तो सूर्य झाला, जे दाहकता कमी आहे त्याचा चंद्र झाला. त्यापासून पाणी तयार झालं. पाणी आळलं, घट्ट झालं. पाण्याचा बर्फ जसा होतो तशी पाण्याची पृथ्वी झाली. आता या ज्या 4 ओव्या आहेत त्यामध्ये समर्थांनी प्रलयाची प्रक्रिया सांगितली. पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली, तेजापासून श्रीराम. ते जळ तेजे शोषिले, महत् तेजे आठवण गेले, पुढे तेजेची उरले, सावकाश श्रीराम. तेज झाले वायोपासून, वायो झडपी तया लागुनी, तेज जाऊनी वाटणी, वायोचेची झाली श्रीराम. वायो गगनापासून झाला, मागुता तेथेची विराला, ऐसा हा कल्पांत बोलिला, वेदांत शास्त्री श्रीराम. कल्पांताची रचना याच्या अगोदर अनेक वेळा आली, त्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करण्याची आपल्याला गरज नाही. जसा सृष्टीचा क्रम ज्या टप्प्याटप्प्याने होतो तसा प्रलय त्याच्या बरोबर उलट्या दिशेने होतो. समर्थ पुढे म्हणतात, सर्व उपाधीचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट, सकळा ठाई श्रीराम. उदंड कल्पांत झाला, तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला, ओळखावे श्रीराम. जे असार आहे
जे अशाश्वत आहे त्याचा त्याग केल्याशिवाय सारापर्यंत जाता येत नाही. सारखा सारखा विषय समर्थ आपल्याला समजावून सांगताय. मला हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे, मला झाड पण दिसतोय, मला पक्षी पण दिसतोय, हे बरोबर नाहीये. मला फक्त ध्येय दिसलं पाहिजे. मान्य आहे साधन आहे, पण साधनातली लिप्तता कमी असली पाहिजे. ती एक कथा आहे. दोन शिष्य होते, बौद्ध भिक्खू होते. ते एका नदीजवळ आले. पावसाळ्याचे दिवस होते. नदी पार करून पलीकडे जायचं होतं. दोघही पट्टीचे पोहणारे होते. नाव नव्हती. त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि ते म्हणाले आपण जाऊ आता, असंच पोहत पोहत जाऊ. तेवढ्यात एक स्त्री तिथं आली आणि ती म्हणाली की मला पण पलीकडे जायचंय. पण बौद्ध भिक्खू स्त्री स्पर्श मान्य नाही. पण तिलाही जाणं गरजेचं होतं. ती तळमळून सांगत होती माझं जाणं किती गरजेचं आहे. मग त्या दोन शिष्यांपैकी एक जण म्हणाला चला तुम्ही आमच्या सोबत, आपण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत बघू आणि त्यानंतर मग काय करायचं ते बघूया, पण तुम्हाला घेऊन मी जाईल. जेव्हा पाणी डोक्याच्या वर गेलं तेव्हा त्या स्त्रीला त्या शिष्यानी पाठीवर बसवलं, पोहून तिला बाहेर काढलं. 2 दिवसांनी पुन्हा घरी आल्यानंतर, आश्रमात आल्यानंतर 2 दिवस तो जो दुसरा शिष्य आहे तो बेचैन आहे, रेसलेस आहे. गुरुजींनी विचारलं की तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसतीये, काय झालं? तो म्हणाला अहो गुरुजी 2 दिवस झाले मला झोप लागत नाही. तो काय झालं काय? तो म्हणाला परवा नाही का आम्हाला जायचं होतं नदी पार करून, एक स्त्री तिथं आली. आपल्याला तर स्त्री स्पर्श चुकीचा आहे, निषेध त्याला आपल्या जीवनामध्ये. पण म्हणले या माझ्या मित्रांनी तिला पाठीवर वाहून नेली. गुरुजी म्हणाले हो का? हसले गुरुजी. गुरुजी म्हणाले ज्याने तिला पाठीवर वाहून नेली त्याच्या डोक्यात तिचा स्पर्श राहिला नाही, आणि तू जिला स्पर्श केला नाही ती अजूनही तुझ्या पाठीवर मानगुटीवर बसलेली आहे. सज्जन हो, अशाश्वताचा साधन मार्ग मारून उपयोग करायचा, माध्यम म्हणून वापरायचा, पण आमचं गंतव्य ठिकाण जे आहे ते शाश्वत आहे. समर्थ या ओव्यांमध्ये म्हणतात सर्व उपाधीचा शेवट तेथे नाही दृश्य खटपट. कोण स्त्री कोण पुरुष, कसला भेदाभेद, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई, ते आत्मतत्व सगळ्यांच्या अंतःकरणात विराजमान आहे. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयार. अनेक कल्पांत होतील, अनेक वेळा प्रलय येतील. शारदा ती अनेक वेळा खेळ मांडील, मोडील, पण ते तत्व, खेळ मांडण्याचं जे तत्व आहे ते संपत नाही. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. जी माया आहे तिला ओळखलं पाहिजे. ज्या दिवशी तिच्यापासून आपण घाबरून घाबरून राहू ती बागुलबुवा मोठा होत जाईल. ज्या दिवशी आपण तिला पाहू, तिला ओळखू, त्या दिवशी तिचा आकार लहान होत जाईल. असं म्हणतात की वनवासामध्ये जात असताना राम अगोदर, नंतर सीता आणि नंतर लक्ष्मण. वनवासात एका मागे एक चाललेले. सीतेमुळे रामाला लक्ष्मण पाहू शकत नाही. मध्ये सीता आहे. कधी रामाचा उजवा हात दिसतो, कधी डावा हात दिसतो.
कधी पायच दिसतात, कधी डोकंच दिसतं, पण अखंड राम दिसत नाहीये लक्ष्मणाला. लक्ष्मण काय करतो? विनोदी प्रसंग आहे तसा, पण त्याचं तत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. लक्ष्मण सीतेच्या पुढे जात नाही, सीतेला फक्त बाजूला ठेवतो, आपली दिशा बदलतो आणि त्याला रामाचं दर्शन होतं. जोपर्यंत मायामध्ये आहे त्याच मायेने पुढे सगळं रामायण घडवलं ना. लक्ष्मणाने सगळ्या ज्या सांगितलेल्या सूचना त्याचं पालन नाही केलं. शिवतर घडीमध्ये जी भूपाळी आहे सकाळची, त्या भूपाळीमध्ये म्हणलेलं आहे, सीतेची बुद्धी भ्रष्ट झाली आणि म्हणून ते सगळं पुढे रामायण घडलं. समर्थांनी आपल्याला असाही एक संकेत दिलेला आहे, एक दृष्टांत दिलेला आहे. पाणी आहे खाली, वर शेवाळ आलेलं आहे. माणूस वर जो बघणारा आहे, वरून बघणारा, त्याला ते शेवाळच दिसेल, पण जेव्हा ते हाताने शेवाळ बाजूला केरावं खाली स्वच्छ पाणी. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. जी माया आहे, मा अधिक या, याचा अर्थ आहे जी कधी झालीच नाही ती, किंवा मा म्हणजे ब्रह्मन, या म्हणजे मोजमापात आणणे. ब्रह्माला मोजमापात आणणारी ती माया आहे. अरे जे झालेच नाही त्याची वार्ता पुससी काही, काय तू चौकशी करतोस? जे घडलंच नाहीये हे केवळ स्वप्न आहे, आणि ते दीर्घ स्वप्न आहे. पुढे समर्थ म्हणतात, जे होते आणि सवेची जाते, ते ते प्रत्ययास येते, जेथे होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे श्रीराम. जे होते आणि सवेची जाते. काही वस्तू आहेत की ज्यांचा आयुष्य कमी आहे. समर्थ म्हणतात, आयुष्य निपटची थोडे. असे काही बारीक जंतू आहेत ना, काही किडे आहेत की त्यांचं आयुष्य किती आहे? अत्यंत कमी आहे. मोठमोठे प्राणी डायनासॉर सारखे या पृथ्वीच्या पाठीवर होते, त्यांच्या आयुष्याच्या तुलनेने आपलं आयुष्य काय? क्षुल्लक आहे. समर्थ म्हणताय, जे होते आणि सवेची जाते, ते ते प्रत्ययास येते. हे सगळं आपल्या प्रचितीला येतं का नाही? माणसासारखी माणसं कोरोनाने जात आहेत, अनेक रोग आहेत, अपघात आहेत, दुर्धर आजार आहेत, याची प्रचिती येते. जेथे होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे. जिथं होत नाही, जात नाही, ते विवेकाने ओळखलं पाहिजे. मूळ परब्रह्म जे आहे त्याच्यामध्ये कुठेही फरक पडत नाही. स्वामी विवेकानंदांनी एक दृष्टांत दिलेला आहे. एक साधू आपल्या झोपडीमध्ये कायम बसून राहायचा. तो बोलायचा नाही, काही नाही, काही कुणाशीच बोलले नाही. झोपडीमध्ये आपल्या 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 साधनेमध्ये मग्न. एके दिवशी काय झालं, आभाळ भरून आलं, गरजायला लागलं, काळोख पडला. आता वाटलं की ती जोरात पाऊस येतो, आणि 15-20 मिनिटांमध्ये वारा सुटला आणि सगळं आकाश पुन्हा निरभ्र झालं. तो साधू बाहेर आला की जो कधी कुणाशी बोलत नव्हता, आपल्याच साधनेमध्ये मग्न असणारा साधू, तो बाहेर आला आणि नाचायला लागला, हसायला लागला हात वर करून. लोकांनी विचारलं काय झालं?
ते म्हणाला, साधूने सांगितलं, मी मायेचा तमाशा बघितला. लोकांच्या लक्षात येईना काय झालं. साधू काय म्हणाले, मायेचा तमाशा बघितला. साधूने जे दृष्टांत दिलेला आहे, सज्जन हो, शाश्वत निरूपणाला कसं लक्षात घेता येईल, शाश्वत कसं ओळखता येईल. साधूंनी सांगितलं की निरभ्र आकाश होतं, ढग भरून आले, आवाज यायला लागला, वीज चमकली, काळोख झाला. अज्ञान, अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे, तमोगुणाचं प्रतीक आहे. आणि थोड्या वेळात वायू आला आणि पुन्हा परब्रह्माची नुसती ती झुळूक आली, त्या शक्तीची, परब्रह्माच्या शक्तीची झुळूक आली आणि सगळं पुन्हा स्वच्छ झालं. जेथे होणे जाणे नाही ते विवेके ओळखावे. म्हणून माधवराव पेशव्यांची रमा काय म्हणतीये, ऐकता ना तुम्ही. हो, मला खूप आवडलं म्हणते का ती. रमेला खूप आवडलं हो. रमा तिकडे जाणार आहे हो, रमा तिकडून आली आहे हो. म्हणजे मी आणि रमा ही वेगळी आहे. आणि ज्याला असा विवेक समजतो ते ऐतिहासिक कार्य करू शकतात. स्वामिनी मालिकेमध्ये पाहतो ना, ती रमा कधीतरी म्हणते का, हो मला आवडलं, मी जाईन, मी येईन. रमा तिकडे जाईन, रमेला हे आवडतं, रमा हे करीन. म्हणजे मी आणि रमा हे वेगळे, माझ्यातलं शाश्वत तत्व वेगळे आणि मी ज्या अशाश्वताचा बुरखा पांघरलेला आहे तो वेगळा आहे. तो आणि मी एक नाहीये. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, हे त्रिकुटी होय क्षीण, तेची विज्ञान श्रीराम. वेदांत सिद्धांत धादांत याची पहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे श्रीराम. शास्त्र प्रचिती म्हणजे वेदांत, सिद्धांत, गुरु प्रचिती. आम्हाला शास्त्र ग्रंथ काय सांगतायत, आम्हाला सद्गुरूंनी काय सांगितलंय, दासबोध आम्हाला काय सांगतोय. सद्गुरूंचं रूपच आहे दासबोध. माऊलींच्या ज्ञानेश्वरीत काय सांगितलं, तुकोबांच्या गाथेत काय सांगितलं, नाथांच्या भागवतात काय सांगितलं, नामदेवांच्या अभंगांमध्ये काय सांगितलं. आणि आमचे समर्थ दासबोधाच्या माध्यमातून आम्हाला काय सांगतायत. आणि ह्याचा सगळ्याचा अभ्यास करत असताना खरोखर हे सगळं जे पाहतो आहे की ज्यात मी लिप्त झालेलोय, आसक्त झालेलोय, मी माझ्या जीवनाचा अत्यंतिक महत्वाचा भाग मी ज्याला मांडलेला आहे, तो एक दिवशी मला सोडून जाणार आहे. हे शाश्वत, हे सत्य तत्व ज्याला समजतं त्याला ईश प्रचिती झाली असं समजतं. सेलूला रंगनाथ महाराज होते. रंगनाथ महाराज ज्ञानी, त्यांच्या सहधर्मचारिणी अधिकारी होत्या. दुखणं अत्यंत विकोपाला गेलं. स्त्री स्वभाव आहे. शेवटचे क्षण आले, त्यांनी आठवण काढली यजमानांची, रंगनाथ महाराजांची. शिष्यांनी येऊन सांगितलं, महाराज, आई साहेब काही खरं नाही, अस्वस्थ झाल्या, श्वास मंद झालाय, नाडी मंद झालीये, आपली आठवण काढताय. रंगनाथ महाराज गेले नाहीत. अशाश्वताचा किती दिवस आपण त्याच आधारावर जगणार. हे ज्यांना समजतं त्यांना समर्थ म्हणतात. धादांत नावाचा जो तिसरा प्रकार आहे प्रचितीचा, तो आहे ईश प्रचिती. शाश्वताला ओळखणं ही ईश्वराची प्रचिती आली असं समजायचं. मग आता ज्या असार गोष्टी आहेत, अनात्म गोष्टी आहेत, त्याची बाधा साधकाला होणार नाही, कारण त्यांनी पूर्त ओळखून घेतलेलं आहे.
की हे सगळं अशाश्वत आहे, एक दिवस जाणार आहे, ते कधी माझ्या पुढे जाईल कधी मागे जाईल, त्यावर मी अवलंबून असता कामा नये. मग जे कुठेही फरक पडणार नाही, कुठेही भंगणार नाही, ज्याला जन्म नाही मरण नाही, त्या परब्रह्म तत्वाला मी धरून ठेवलं पाहिजे. ते निर्गुण तत्व आहे. तिथं जायचं असेल तर सगुणाचा आधार घेऊनच गेलं पाहिजे. फार कमी विरळा संत असे असतात की ज्यांना रामकृष्ण परमहंसांसारखे की त्यांना सगुणाची गरजच पडत नाही. ते ज्ञानदृष्टीने पहावे, पाहोन अनन्य राहावे, मुख्यात्मनिवेदन जाणावे, याचे नाव श्रीराम. चंचळते स्थिरावेणा, निश्चळते कदापि छळेना, आभाळ येते जाते गगना, छळन नाही श्रीराम. आकाशाला पुन्हा परब्रह्म स्वरूपाची उपमा देऊन समर्थ सांगताय की आकाश चळतं का, ते हलतं का, ते आहे तिथंच आहे. ढग आले, पाणी पडून गेलं, पुन्हा ढग आले, वीज कडाडली, ती संपली, सोसाट्याचा वारा आला, झाडं उन्मळून पडली, थोड्या वेळाने तो शांत झाला. तो कुठे जाणार, त्या आकाशाच्या पोटातच गेला. पण आकाश आहे तसंच आहे. जे विकारे वाडे मोडे, तेथे शाश्वतता कैची घडे, कल्पांत होताच बिघडे, सकळ काही श्रीराम. भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देव आकळेना, अंतर्यामी श्रीराम. समर्थ म्हणतायत माणसाचा भिडस्त स्वभाव जसा प्रपंचातल्या व्यवहारामध्ये माणसाला धोका देतो, तसाच परमार्थातही देतो. समजा काही गोष्टी आहेत आणि त्या जर आपल्या लक्षात येत नसतील तर आपण आपल्या सद्गुरूंना विचारल्या पाहिजेत. पण आपल्या मनात असलेले प्रश्न तसेच ठेवायचे दाबून याला अर्थ नाहीये. समर्थांनी अत्यंत मार्मिक उदाहरण दिलंय ओवी क्रमांक 25 मध्ये. वैद्याची प्रचिती येईना आणि भिडई उल्लंघेना, तरी मग रोगी वाचेना, ऐसे जाणावे श्रीराम. औषधं देतायत तुम्ही, जर डॉक्टर प्रत्येक वेळी गेलं की लंबी चौडी लिस्ट करून देतायत, पण रोग्याला तर काहीच फरक पडत नाही, त्याचा आजार पण कमीच होत नाही. आता हे डायरेक्ट वैद्याला बोलायला पाहिजे का नाही, डॉक्टरांना बोलायला पाहिजे का नाही, की सेकंड ओपिनियन घेता का, काही इन्व्हेस्टिगेशन करू का, एक्सरे करायचा का, सोनोग्राफी करायची का, ब्लड टेस्ट करायची का, युरिन टेस्ट करायची का, हे बोलावं लागेल ना डॉक्टरांना. प्रत्येक वेळी जायचं, ती औषधं घेऊन यायची, ती औषधं घेत राहायची, आजार जात नाहीये, मग रोगी मरेल, साधना पाण्यात जाईल. साधनेमधले जर टप्पे काही आमच्या अडचणीसारखे निर्माण होत असतील, आम्हाला जर समजत नसतील, तर आम्ही ते सद्गुरूंना विचारले पाहिजेत ना. परमार्थामध्ये हा भिडस्त स्वभाव कधीही चालणार नाही. कारण मग आपण त्या अंततो गत्वा जे ठिकाण आहे, शाश्वत जे आपल्याला प्राप्त करायचं आहे परब्रह्म तत्व, तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाही. अविवेकाच्या गटांगळ्या खाऊ आपण, संशयाच्या भोवऱ्यामध्ये पडू, प्रश्नांचे डोंगर पुढे उभे राहतील, साधना नाही पूर्ण होणार. जेणे राजा ओळखिला तो राव म्हणे ना भलत्याला, देव जेणे ओळखिला ते देवरूपी श्रीराम. समर्थांनी या समासातलं गमक या ओवीमध्ये सांगितलंय. ज्याने राजाला पाहिलेलं आहे तो इतर लोकांना बोलतो का? पण समजा आपल्याला माहिती नाही की एक अधिकारी कोण आहे, आपल्याला माहित नाही की आपल्या एखाद्या अधिकाऱ्याला भेटायला जायचंय एखाद्या ऑफिसमध्ये, आणि ते कोण आहेत, काळे गोरे कोण आहेत, ते कोणत्या टेबलवर बसतात ते माहिती नसेल तर कुणी जो सुटाबुटात आलेला आहे, इन करून बसलेला आहे, आपण मग तो भले एखाद्या वेळी चौकीदार पण असेल, त्याला सुद्धा आपण समजू, अरे साहेब आले वाटतं. पण जो त्या साहेबाला ओळखतो तो बाकीच्यांना गिनत नाही. ज्याने शाश्वताला ओळखलंय,
ज्यांनी त्या परमतत्वाला ओळखलंय तो अशाश्वताच्या मायेच्या गुंताड्यात अडकत नाही. लटक्याची भीड धरणे भ्रमे भलतेची करणे ऐसी नव्हे लक्षणे विवेकाची श्रीराम. जे लटकं आहे, जे मिथ्य आहे, जे नाशिवंत आहे त्याची भीड धरून कसं चालेल? त्याच्या आधारावर राहून कसं चालेल? ते त्याच्यासोबत हम तो डुबेंगे तुम्ही लेकर ही डुबेंगे सनम. आम्ही तर बुडणारच आहेत, कारण ते अशाश्वत आहे. त्याच्या नादी जर आपण लागलो तर आपल्यालाही बुडायची वेळ आहे. खोटे अवघेची सांडावे खरे प्रत्यय ओळखावे माया त्यागे समजावे परब्रह्म श्रीराम. जोपर्यंत आपल्याला ह्या माईक दृष्टीचा, माईक सृष्टीचा आणि दृश्य विश्वाचा त्याग होत नाही तोपर्यंत परब्रह्म आपल्या दृष्टीला पडत नाही. हे सगळं शब्दामध्ये मांडायला बोलायला ठीक आहे. वर्गात बसणं वेगळं, प्रॅक्टिकल करणं, प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रॅक्टिकल करणं वेगळं. पुस्तकात शिकायचंय हो. रेझोनन्स ट्यूब आहे, पाणी भरा, ती तार आहे, त्याच्यावर ते ट्रॉकवर कॅन्युला लावा, काय काय असतं काय प्रयोग, खूप प्रयोग आपण केलेले आहे. वर्गात बसून शिकणं वेगळं, प्रयोगशाळेमध्ये ते सगळं प्रयोग करणं वेगळं, आणि सगळा प्रयोग झाल्यानंतर त्याचा रेफरन्स काढणं वेगळं, आणि त्याप्रमाणे आपण वागणं वेगळं. हे मायेचे जे लक्षण त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतात ती जी माया आहे त्याचं विवरण पुढच्या समासात केलेलं आहे. सुचितपणे, सावधानपणे ते लक्ष देऊन ऐका. पुढच्या समासाचं बीजारोपण समर्थांनी ओवी क्रमांक 31 दशक 14 समास 9 यामध्ये केलंय. आणि आता दशक 14 समास 10 जो आहे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे माया निरूपण. बघा, समर्थांच्या दासबोधाची रचना आपल्या लक्षात आली पाहिजे. अखंड ध्यान निरूपण. ध्यान कुणाचं ठेवायचंय? त्या परमात्मा तत्वाचं ठेवायचंय. म्हणजे ते शाश्वत आहे, ते जन्माला येत नाही, मरत नाही, त्याला व्यक्त दशा नाहीये, पण त्याची म्हणून ते शाश्वत निरूपण. आता शाश्वत निरूपण अंगी बांधण्यासाठी, अखंड ध्यानाची स्थिती मिळवण्यासाठी आपल्याला मायेचा त्याग करावा लागेल. मग मायेचा त्याग करायचा तर माया अगोदर समजून घेतली पाहिजे ना. म्हणून दशक 14 समास 10 माया निरूपण. अमृतवाणी नावाचं एक छोटं पुस्तक आहे, रामकृष्ण मठाने काढलेले, फार सुरेख पुस्तक आहे. असं आहे की स्वामी विवेकानंद बरीच वर्ष परदेशात राहिले आणि आल्यानंतर मी तुम्हाला परवा म्हणालो, त्याचा संदर्भ दिला की बऱ्याच ठिकाणी त्यांचे जे गुरुबंधू होते त्यांना आग्रहाने थांबवून घेतलं. थोडे दिवस इथं राहा, 4.5-5 वर्ष तुम्ही बाहेर होतात, तुमचं आम्हाला काही सेवा करायला मिळाली नाही किंवा तुमचा आम्हाला उपदेश काही मिळाला नाही, त्यामुळे कृपा करून तुम्ही थोडे दिवस आमच्याजवळ राहा आणि मग पुन्हा तुम्ही तिकडे जा. मग आता काय, नाही म्हणता येत नाही, कारण नाही जर म्हणलं तर आपले जे गुरुबंधू आहेत, आपले जे शिष्य आहेत, त्यांच्या मनातले विकल्प कसे संपतील, मग त्यांना शाश्वत निरूपणापर्यंत कसं जाता येईल. म्हणून स्वामी विवेकानंद असे बऱ्याच ठिकाणी राहिले आणि तिथं जो काही त्यांचा संवाद झाला, जो काही वार्तालाप झाला, त्यावरचं जे पुस्तक आहे ते आहे अमृतवाणी. आणि त्या अमृतवाणी पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंदांनी मायेवर काही प्रश्न शिष्यांनी विचारले, गुरुबंधूंनी विचारले, त्याचं त्यांनी दिलेली उत्तर आहे. आता आपला समास आहे माया निरूपण दशक 14 समास 10. काही दृष्टांत स्वामी विवेकानंदांनी दिलेले, मला फार आवडतात हे दृष्टांत, पटकन लक्षात येतं तत्व. स्वामी विवेकानंद म्हणतायत माया म्हणजे चालणारा साप आहे. बघा, लक्ष देऊन आपण ऐकलं पाहिजे. माया म्हणजे चालणारा साप आहे आणि ब्रह्म म्हणजे वेटाळे घालून पडलेला साप आहे.
काय फरक आहे? साप दोन्हीकडे आहे, पण जिथं शक्ती कार्यरत होते ती माया आहे. ब्रह्म हे आम्ही काय म्हणतो, आमची शास्त्र काय सांगतं, सगळी उपनिषद, वेद, पुराण काय सांगताय? ते तत्व जे आहे ते शांत आहे, अक्रिय आहे, निष्क्रिय आहे, निरवयव आहे, रंगहीन आहे, आकारहीन आहे, रूपहीन आहे. वर्षानुवर्ष ते पडून आहे. मग त्याला असं वाटतं की मी एकटा आहे, मला कंटाळा आला, बोर झालो. आपल्या भाषेमध्ये वर्षानुवर्ष पडून आहे ना. वर्षानुवर्ष पडून आहे म्हणजे कुठला काळ आहे तो? सृष्टीचा लय झाला, प्रलय झाला. पंचप्रलय आपण पाहिले, ब्रह्मांडाचा प्रलय झाला, सगळं संपलं, केवळ तत्व उरलं. बरीच वर्ष ते पडून होतं झोपलेल्या अवस्थेत, आणि उठल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे मी झोपलो होतो, मी एकटाच आहे, माझ्यासोबत तर कोणीच नाहीये खेळायला. त्याला ते वाटणं जे आहे ती त्याच्यातली एक शक्ती आहे. त्याला नुसतं वाटायला उशीर आहे, खलबत्त्याची गरज नाही. वाटायचं म्हणजे असं वाटायचं. ऋषी मुनींकडे अशा सिद्धी होत्या का नाही? त्यांनी नुसतं वाटलं त्यांना आणि त्यांनी तयारी केली. समर्थांकडे 100 ब्राह्मण आले. समर्थ म्हणाले हरकत नाही, तुम्ही जाऊन स्नान करून या, पाक सिद्धी होईल, जेवण करा आणि मग पुढे निघा. ती म्हणाले अहो तुम्ही काय करणार? तुम्ही आणि तुमचे दोघं तिघे शिष्य, तुमच्याकडे काय साधन आहे का, सामुग्री आहे का, शिदा आहे, काय तुमच्याकडे भांडी कुंडी आहे? ते म्हणाले ती जानकी माता बघून घेईल ना, आपल्याला काय काळजी. ब्राह्मण गेले, स्नान केली, आले, भोजन तयार आहे, नुसतं वाटतंय. परब्रह्म जर हे समर्थांना जर वाटल्याबरोबर असं होऊ शकतंय, तर परब्रह्माला काही अवघड आहे का? तो तो सृष्टीचा चालक आहे, त्याची शक्ती किती, त्याला मर्यादा नाहीये. तुम्हाला मला ज्या गोष्टी वाटतात त्या थोड्या थोड्या काळाने किंवा थोड्या परिश्रमाने आपण करू शकतो का नाही? घर बांधावं वाटतं, थोडे पैसे जमवतो, थोडं लोन काढतो, विटा माती गजाळी सगळं आणतो, घर बांधतो. पण जे तुम्हाला मला जमतं ते एखादे खरमुरे विकणाऱ्याला जमेल का? जो मजूर आहे, ज्याचा हातावर पोट आहे, त्याला जमेल? त्याला तो शक्यच नाही. तो म्हणू शकणार नाही की या जन्मात मला असं 2 मजली 3 मजली घर बांधून होऊ शकेल. सामान्य माणसाला, आमच्यासारख्या 50-100 वर्षाच्या आयुष्यातल्या माणसाला जर आम्ही ठरवलेल्या गोष्टी करू शकतो, परब्रह्म शक्ती त्याला काय आवश्यक, काय अवघड आहे? स्वामी विवेकानंद म्हणतायत जो वेटाळा घालून पडलेला साप आहे तो ब्रह्म आहे, आणि जो चालणारा साप आहे ती माया आहे. कारण ती शक्ती कार्यरत झालेली आहे. शक्ती क्रियाशील झाली ती माया होते. स्वामी पुढे म्हणतात ब्रह्म शांत समुद्रासारखे आहे, तर माया ही लाटेप्रमाणे आहे. मग लाट 1 फुटाची असेल किंवा 50 फुटाची असेल, पण आमचं लक्ष कुठे आहे? त्या लाटेकडे, समुद्राकडे नाहीये. शांत समुद्र आहे. किती जण जातील हो समुद्रावर? किती जण जातील त्या पाण्यात? किती जणांना आनंद मिळेल? नाही. पण तेच समुद्राला भरती येत असेल, लाटा येत असतील, ती मजा अनुभवली आहे का तुम्ही? समुद्राची लाट येऊ द्या, समुद्रामध्ये जा आणि ती लाट आपल्या पाठीवर घ्या.
लाट जर मोठी असेल तर 4, 5 काय 10 फूट आपण फेकल्या जातो पुढे. हा सगळा खेळ कुणाचा आहे? मायेचा आहे. आणि ज्या समुद्राच्या अधिष्ठानावर लाटा उभा राहत आहेत त्या समुद्राकडे आमचं लक्ष नाहीये. समुद्र जर नसेल लाट येईल का? अवघड प्रश्न आहे. स्वामी विवेकानंद म्हणतायत 1 फुटाची असेल नाही 15-50 फुटाची लाट असेल ती माया आहे. आणि त्या मायेमध्येच आम्ही गुरफटतो. जेव्हा शांत समुद्र आहे आम्ही समुद्राच्या चौपाटीवर जात नाहीये. पण जेव्हा लाटा येतात फेसाळून येतात तेव्हा आमच्यात धमक येते. चला पाण्यामध्ये जायचं, ती लाट पाठीवर घ्यायची, फेकल्या जायचं. आणि तेव्हा खरंच सांगतो मी तुम्हालाही अनुभव असेल, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. पण त्या क्षणाला त्या अथांग पसरलेल्या समुद्राच्या समोर आमची शक्ती किती तोकडी आहे. एक लाट येते आणि आम्हाला 10 फूट फेकून देते पलीकडे. काठावर आलेली एक लाट आणि तेच जर आम्ही मध्ये गेलो तर किती शक्ती आहे. पण त्या शक्तीकडे आमचं लक्ष नाहीये. आम्ही मात्र त्या लाटांमध्येच फिरतोय. अजून एक दृष्टांत स्वामी विवेकानंद देत आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतायत सापाच्या दातामध्ये विष आहे. आता त्याच दातांनी साप चावून पोट भरतोय का नाही? ते विष त्याला बाधतं का? पण तो जेव्हा दुसऱ्याला चावतो तेव्हा ते विष बाधतं. समर्थ म्हणतात ते विष म्हणजे माया आहे आणि तो साप म्हणजे परब्रह्म आहे. त्या विषाची बाधा, त्या मायेची बाधा परब्रह्माला जशी होत नाही, विषाची बाधा सापाला तशी होत नाही. परब्रह्म हे अचळ आहे, अढळ आहे. ते अनेक शक्ती निर्माण करतं. ते करतच नाहीये, त्याला केवळ स्फुरण होत आहे आणि त्यातून ती शक्ती निर्माण होते. अशा अनेक शक्ती परब्रह्माच्या अधिष्ठानावर कार्यरत असतात आणि त्या अनंत शक्ती अनंत गॅलेक्सीज तयार करतात. अनेक सृष्टी रचना, अनेक आकाशगंगा तयार करतात. लीळा विनोदेची मोडी. खेळ खेळायचा, कंटाळा आला, सगळं मोडून टाकायचं, बास्केटमध्ये सगळे खेळ भरायचे, निघाला घरी. उद्या दुसरा डाव, नवा खेळ, नवे भिडू. पण त्या भिडूंनाच वाटत असतं मी या खेळामध्ये येऊन केलं, तेऊन केलं, असं केलं, तसं केलं. अरे ज्यांनी हा खेळ मांडला त्याला तर काहीच पडलेलं नाहीये. तुझ्या सुखाचंही नाही, दुःखाचंही नाही. माया निरूपण. समर्थ म्हणतायत माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे. माया सत्य वाटे परी मिथ्या असे, निरंतर श्रीराम. माया दिसे परी नासे. दिसतीये पण तिचा नाश होतोय. म्हणजे ती आहे असं दिसतंय आणि ती गेली हेही दिसतंय. एखादा माणूस, एखादं बाळ जन्मलं, बाळाचा जन्म झाला, दिसतंय बाळ. दुर्दैवाने काही आजार झाला आणि बाळ दगावलं. बाळ दिसतंय का? यदृष्टम तन्नष्टम उपजेते नासे. समर्थ म्हणतायत माया दिसतीये. हे सगळं जे विश्व आहे, जे सगळे आकार आहेत, हे दिसतायत आणि नाचतायत, याची प्रचिती आम्ही घेतो आहोत. हे आम्हाला अनुभव आहे ना, ह्याचा आम्ही अनुभवतोय. वस्तू न दिसे परी न नासे. वस्तू म्हणजे परब्रह्म. ते परमात्म तत्व दिसत नाही पण नासतही नाही. कसं दिसेल? कारण आम्ही जे पाहतो आहोत
तर हा डोळ्यांचा टेलिस्कोपच कमी आहे, त्याची कॅपॅसिटी कमी आहे, इंद्रियजन्य आहे, इंद्रिय गोचर आहे. आणि इंद्रिय गोचर हे सगळं माईक आहे, पंचभौतिक आहे. जे नाशिवंत आहे त्या नाशिवंतावरून शाश्वत कसं दिसेल? माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर, हे आम्हाला सगळं दृश्य सत्य वाटतं, पण हे नास्तं आणि हे निरंतर सत्य आहे. समर्थांनी एक दृष्टांत दिलाय. करंटा पडवणी उताना करी नाना परी कल्पना, परी ते काहीच घडेना तैसी माया श्रीराम. आपल्या शाळेमध्ये आपण शिकलो का नाही? कोण एक तो मुल्ला होता, नुसते कल्पनेचे मजले, येऊ करीन तेऊ करीन तेऊ करीन. त्यांनी काही ती काय बरण्या काचेच्या वगैरे सगळ्या घेतल्या आणि तो विकायला निघाला. काम धंदा करून माहित नाही, पण निघाला विकायला. कोणीतरी दिलं थोडं भांडवल, किंवा कर काहीतरी धंदा, पोटा पाण्याचा धंदा कर. तो पोरगा निघाला, झाडाखाली झोपला. ती कथा तुम्हाला माहिती आहे. तो अशा नुसते इमले रचतो, मग मी असं करीन, मग मी तसं करीन, मग मी दुकान मांडीन, दुकानामध्ये पोरं कामाला राहतील, एखादा पोरगा काम नाही ऐकलं तर मी त्याला लाद घालीन. त्यांनी लाद घातलेली ती जी काही काचेची भांडी होती त्या टोपल्याला लागली, सगळी भांडी तसंच काचेवर झालं. समर्थ त्याचा दृष्टांत इथं देत आहे. करंटा पडोनी उताना, आकाशाकडे पाहतोय. उताना म्हणजे आकाशाकडे पाहतोय. बघा काय समर्थ दृष्टांत देत आहे. पाहतोय कुठे? जे परब्रह्म सदृश्य आहे त्या भूताकडे पाहतोय, महद्भूताकडे, आकाशाकडे पाहतोय. करंटा पडोनी उताना करी नाना परी कल्पना, परी ते काहीच घडेना तैसी माया. नुसते कल्पना करून होईल का? आम्हाला काही साधना करावी लागेल ना. नुसतं दासबोधाचं श्रवण केल्याने आम्हाला काही प्राप्ती होईल का? काही साधना करावी लागेल, अखंड अनुसंधान करावं, अखंड साधना. आपल्याला दररोज एक समाज, दररोज एक समाज. ग्रंथ संपला पुन्हा चालू. पुनरपी जननम पुनरपी मरणम करतोच आहेत ना. म्हणून आमचा समास झाला की पुढच्या समासाची एक ओळ वाचली पाहिजे. ग्रंथ संपला, समाप्ती झाली, मग पहिल्या अध्यायाची पहिली ओळ वाचली पाहिजे. कशासाठी आहे? ऍडव्हान्स बुकिंग आहे. आणि माझी प्रक्रिया ही अव्याहतपणे चालू आहे, त्याचं एक द्योतक आहे. पण जन्ममरणाची ही अव्याहत प्रक्रिया, याला जर खंड पाडायचा असेल तर आम्हाला साधना केली पाहिजे. समर्थ म्हणतात, द्रव्यदारेचे स्वप्न वैभव नाना विळासे हव भाव, क्षणिक वाटे परिमाव तैसी माया श्रीराम. आता या ओवी क्रमांक 3 पासून समर्थांनी ओवी क्रमांक 21 पर्यंत एकूण 16 ओव्या आहेत. या सगळ्या ओव्यांचं जे पालुपद आहे फक्त 1-2-4 ओव्यामध्ये सुटलेले आहेत. तैसी माया तैसी माया तैसी माया तैसी माया. किती वेळा समर्थांनी सांगितले? 16 वेळा सांगितलंय. आणि दृष्टांत दिलेत. एका ओवीमध्ये अनेक दृष्टांत आहेत. बघा, द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, स्वप्नामधली द्रव्य, स्वप्नामधली दारा बायको, स्वप्नामध्ये सापडलेलं धन, स्वप्नामध्ये सापडलेलं वैभव, नाना विळासे हावभाव, क्षणिक वाटे, ते क्षणभर वाटतं. क्षणभर म्हणजे जाग येईपर्यंत ते खरं वाटतं. परी माव तैसी माया. माव म्हणजे सगळं वाव आहे ना, ते काही अर्थ नाही त्याच्यात, मिथ्या आहे. जागृत झोपेत झोप संपल्याबरोबर स्वप्नामध्ये जे काही मी पाहिलेलं होतं ते सगळं खोटं आहे. अरे अरे अरे, काय छान स्वप्न पडलं होतं मला, असं वाटतं का नाही? दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, सगळा समास किंवा सगळ्या ओव्या नाही घेऊ शकणार आपण. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे, परी सर्वत्र रहाटे तैसी माया श्रीराम. समर्थांनी एवढे दृष्टांत दिलेले. दसऱ्यामध्ये सोनं वाटतात,
समर्थ म्हणतायत की ते सगळे काटेच आहेत ना, पण तो प्रघात आहे. मेल्याचा महोत्सव करणे, सतीचे वैभव वाढवणे, मसनी जाऊन रुदन करणे, तैसी माया श्रीराम. स्मशानामध्ये जाऊन रडत बस, तू जीव परत येणार आहे का? आणि खरोखर जर त्या थडग्यातून माणूस उभा राहिला तर पळायला भुई थोडी सापडणार नाही. राखेसी म्हणती लक्ष्मी, दुसरी भारदोरी लक्ष्मी, तिसरी नाम मात्र लक्ष्मी, तैसी माया श्रीराम. आता लक्ष्मी नावाचे कुणाकुणाला काय काय नामाविधान आहेत ते समर्थ सांगतात. राखेला म्हणजे असे की एखादी स्त्री आहे, तिला लक्ष्मीच म्हणायची. घरातली बायको आहे, तिला लक्ष्मीच म्हणायचं. गर्भावस्थेमध्ये प्रेग्नंट लेडीला जी काही दोरी बांधतात तिलाही लक्ष्मीच म्हणायचं. यातली लक्ष्मी कुठली खरी आहे? हे सगळं माईकच आहे ना. मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री. अहो, जी बाल विधवा आहे तिचं नाव सावित्री ठेवलंय म्हणले. खरंय का हे? खूप दृष्टांत दिलेले आहेत. कुबेर हिंडे घरोघरी, तैसी माया श्रीराम. नाव काय आहे? कुबेर. अंधारोदार मदतीची अपेक्षा करत फिरतोय. खूप उदाहरणं समर्थांनी दिलेलेत. वेळेअभावी आपल्याला सगळ्या ओव्या नाही पाहू शकणार आपण. पण लोक काय म्हणतील याचा नेम नाही. कशाला काय म्हणतील? जरी समर्थांनी जी उदाहरणं दिलेली आहेत ना, जसं दशावतारातील कृष्ण, दशावताराचा खेळ चालू आहे. तो कृष्ण त्या दशावताराच्या नाटकामध्ये द्रौपदीला वस्त्र पुरवतोय, पण तो त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये लोकांना म्हणतो की तुमची वापरलेली कापडं द्या ना मला. नाव काय? पियुष्णा आहे. पियुष्णा म्हणजे अमृताची नदी आहे, पण पाणी बघायला शोधायला जावं लागतंय. बहुरूपातील रामदेव राव ग्रामस्था पुढे दाखवी हाव, राजासारखे हावदाव दाखवतो, श्रीमंतासारखी सोंग करतो. पण का महाराज म्हणून लाघव तैसी माया. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो आजूबाजूला जातो आणि काहीतरी द्या ना म्हणतो, विनवणी करतो. सुण्यास व्याघ्र नाव ठेविले. वाघ्या नाव ठेवतात का नाही कुत्र्याचं? मला सांगा तुम्ही. तो वाघ आहे का? पुत्रास इंद्र नामे पाचारिले. कुरूप आहे, पण काय नाव ठेवलंय? सुंदर आहे. मूर्ख माणूस आहे आणि त्याला म्हणतायत सकळ कलावंत आहे, सगळ्या कला आहेत त्याच्या अंगी. राशवी नामे कोकिळा. आता गाढविणीला कोकिळेचं नाव देऊन चालेल का? पण अशी नावं देतात आणि लोक त्याच्यात अडकून पडतात. ही सगळी समर्थ म्हणतात ही सगळी माया आहे. लोक काय म्हणतील त्याचा नियम नाही. अहो, आता आपण 15 दिवसाखाली सोनू मामा दांडेकरांची आपण पुण्यतिथी त्याचं स्मरण केलं. सोनू मामांचं. सोनपंत दांडेकर अत्यंत विद्वान पंडित, विष्णुबुवा जोग महाराजांचे ते अत्यंतिक पट्ट शिष्य. म्हणजे मी मागे तुम्हाला बोललो, या गोष्टी परत रिपीट होतील. जोगबुवा कीर्तनकार होते, पण अफाट शक्ती होती. पैलवान होते, ते कुस्ती खेळायचे. मी तुम्हाला प्रसंगही सांगितला की खड्ड्यामध्ये रेडा अडकला, तो काढता येईना वर. जोग महाराज रेड्याच्या खाली गेले आणि त्यांनी रेड्याला वर ढकलला. कल्पना करू शकतो का आपण? हे जोग महाराज कीर्तनकार. त्यांनी गळ्यातली माळ काढली जायच्या अगोदर. सगळा शिष्य समुदाय समोर बसलेला आहे आणि विचारलं, माझी नैतिक ब्रह्मचर्याची पद्धत किंवा ही साधना पुढे कोण चालवील? सोनपंत दांडेकर उठले, पुढे गेले. ती माळ त्यांनी गळ्यात घातली आणि सोनू मामांनी खूप मोठं काम केलं. सोनू मामांच्या आयुष्यातले खूप मोठे मोठे किस्से आहेत. आपल्या दासबोध सखोल अभ्यास परिवारातल्या सुहासिनी दांडेकर ह्या त्यांच्या नात्यात आहेत.
सोनू मामांच्या आयुष्यातला किस्सा आहे. म्हणजे लोक काय कसा अंदाज बांधतील, कसे त्या मायेमध्ये राहतील त्याचा नेम नाही. आता असं आहे की जोग महाराज पैलवान होते. जोग महाराजांनी कीर्तन वगैरे झाली की नंतर मग एका ठिकाणी जेवायला बसले, लोणी भाकरी खायचे. एकाने जवळ जाऊन प्रश्न विचारला, महाराज तुम्ही ते कीर्तनकार आहेत ना, लोणी भाकरी साखर हे तुम्हाला चांगलं चांगलं खायला पाहिजे. जोग महाराज म्हणाले, का गोमूत्र गोवऱ्या खाऊन राहू का म्हणले तुझ्यासाठी. लोकांची धारणा कशी आहे. हे सोनू मामा दांडेकर कीर्तन झालं आणि एकाने तपकिरीची डबी समोर ठेवली, त्यांच्या लक्षातच येईना. ते म्हणाले, हे कशासाठी. ते म्हणाले, अहो तुम्ही जोग महाराजांचे शिष्य आहेत ना, जोग महाराज तपकीर ओढायची, मग तुम्ही पण ओढायला पाहिजे. लोकांची धारणा काय, आणि ही सगळी धारणा जी आहे ही त्या मायेतून आहे. मा अधिक या, जे कधी नव्हतं ते तसं दाखवणं, ती माया आहे. आता आपल्याला समर्थांनी अविद्या लक्षण कुविद्या लक्षण हे समास आपल्याला झालेले दुसऱ्या दशकामध्ये. ही जी माया आहे ना, जी माया सद्विद्या आहे, ती आपल्याला साधकाला ईश्वरापर्यंत घेऊन जाते. जी अविद्या आहे ती ईश्वरापासून दूर नेते. माया तीच आहे, शक्ती तीच आहे, तारेमधून येणारी वीज तीच आहे. तुम्ही रेफ्रिजरेटरला कनेक्शन दिलं तर वस्तू सगळ्या थंडगार होतील, आणि तेच तुम्ही हीटरला लावलं तर पाणी उकळेल. वापर कसा करायचा आहे त्या साधनेचा, त्या मायेचा, तो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. समर्थ म्हणतात, परब्रह्म आणि मायेचा विचार समर्थांनी कसा केलाय. परब्रह्म हे कुंभार आहे, धरून चला. कुंभाराला भांडी तयार करायची आहेत, त्याला नुसती माती असून चालेल का, त्याला पाणी पण लागेल. शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर, पुरुष आणि प्रकृती, या सगळ्या ज्या संकल्पना आलेल्या आहेत ते त्यातून आलेल्या आहेत. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, अग्नी जसं साप वेटाळा घालून पडलेला जो आहे तो ब्रह्म आहे, आणि तो चालायला लागला तर तो ती माया आहे. तसं समर्थ म्हणतात, अग्नी हे ब्रह्म आहे, पण त्या अग्नीची दाहकता ही माया आहे. आपल्याला जेव्हा माहिती आहे की ही दाहकता या अग्नीमध्ये आहे, आपण त्याला हात लावू का. ज्याला माया ओळखता येते तो त्या अग्नीला कसं कुठे कसं वापरायचं, केव्हा वापरायचं हे समजू शकतं. त्याच्या जवळ अग्नी राहील, त्याच्या खिशामध्ये गारगोटीच्या स्वरूपात तो अग्नी राहील, पण जेव्हा पेटवायचंय तेव्हाच तो गारगोटीला घासील आणि कापूस समोर ठेवील, आणि त्या दाहकतेतून आपलं काम करून घेईल. अन्न शिजवायचं असेल तर शिजवेल. एखादा माणूस त्याच गारगोटीचा वापर करून एखाद्या गंजीला पेटवून देईल. माया ही अशी आहे. अविद्या माया, मायेचे हे प्रकार आहेत. अविद्या माया, स्वामी विवेकानंद असं म्हणतात की बहीण आणि भाऊ आहे. भावाने सिंहाचा मुखवटा घातला आणि भा करून बहिणीच्या समोर गेला. बहीण घाबरेल का नाही. पण तो काय करतो, भाऊ तो मुखवटा काढतो आणि हसतो, हा 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 कशी हसली. त्या क्षणी त्याची जी लहान बहीण आहे ती भावाला मिठी मारते, दाद्या किती मला भीती घातलीस रे. मायेचा त्याग केल्यानंतर, माया ओळखल्यानंतर परब्रह्माला मिठी घालता आली पाहिजे. तेच तर आम्हाला शिकायचं. त्यासाठी समर्थांचा दासबोध आहे. अजून एक उदाहरण स्वामी विवेकानंद त्यांच्या त्या अमृत वचन त्या ग्रंथामध्ये देतात. स्वामी विवेकानंद सांगतात, मायेला जर ओळखलं तर ती स्वतःच तुम्हाला सोडून पळून जाईल. स्वामी विवेकानंदांनी उदाहरण दिलंय,
घरामधला घरमालक जर जागा झाला, रात्र आहे, चोर चोरी करायला आलेला आहे आणि चोराच्या लक्षात असं आलं, त्यांनी घरात प्रवेश केलाय, पण त्याच्या लक्षात आलं की पलीकडच्या रूम मध्ये, पलीकडच्या खोलीमध्ये झोपलेला घरमालक उठलाय आणि त्यांनी लाईट लावलाय. चोर चोरी करेल का? त्यांनी ओळखलंय. जो या मायेला ओळखू शकतो तो परब्रह्म तत्वाला गाठू शकतो. अहो, एक कबीर, संत कबीरांच्या आयुष्यातला प्रसंग. संत कबीर रस्त्याने निघाले आणि संत कबीर, आज 5-10 मिनिट जास्त होतील, चालेल. संत कबीर रस्त्याने निघाले आणि रस्त्या गल्लीमध्ये एक बाई जात्यावर दळण दळत होत्या आणि त्या जे काही म्हणत होत्या त्याचा अर्थ असा होता की आम्ही सगळे या भवसागरामध्ये भरडले जाणार आहेत भगवंता, आमच्या सगळ्यांचं पीठ होणार आहे. हीच का तू आमची अवस्था केलीस? हिच्यासाठी का तू आम्हाला जन्माला घातलं? हे सगळे दाणे मी वर टाकतेय आणि ते पीठ होऊन बाहेर पडतायत, भरडून निघतायत. हे ऐकलं संत कबीराने आणि संत कबीर रडायला लागले. संत कबीर रडतायत. लोक येणारे जाणारे विचारतात, अरे कबीर काय झालं? कबीर काय झालं? का रडतो तू? पण कबीरांना माहिती होतं की यांना सांगून काही उपयोग नाहीये. बराच वेळ झाला. तिथून निपट निरंजन आले, रामानंदांचे शिष्य. ते आले, ते म्हणाले, कबीरा काय झालं? का रडतोस तू? कबीराने सांगितलं, अहो त्या काकू ज्या आहेत, त्या मावशी ज्या आहेत, त्या दळण दळतायत आणि त्या हे असं असं सगळं म्हणतायत. मला वाईट वाटतंय की भगवंताने असं का करावं? आम्हाला सगळ्यांना या भावसागरात भरडून काढण्यासाठी का जन्म दिलाय? निपट निरंजन म्हणतात, अरे ही तर सगळी माया आहे. पण हे सगळं जर तुला समजत असेल आणि हे सगळं समजतंय तर यात न अडकता तू जर परमात्म्याला धरून राहशील तर तू भरडला नाही जाणार. निपट निरंजन कबीरांना त्या घरामध्ये घेऊन जातात, जात्याचं पाळं काढतात आणि मधला जो खुंट आहे त्याच्या शेजारी जे दाणे पडलेले आहेत ते भरडले गेलेले नाहीये. परमात्म तत्वाची सिद्धी आणि त्याची अनुकूलता, त्याची प्राप्ती, त्याची कृपा, त्यावर जर दृढ निष्ठा असेल, भगवंतावर जर आमची दृढ निष्ठा असेल तर भवसागरामध्ये पीठ होणं काय आणि ते दाणे तसेच राहणं काय, काय फरक पडतो? ही सगळी माया आहे. समर्थ असं म्हणतात, जे सद्गुरूंना शरण जातात ते मायेच्या बाधेमध्ये येत नाही. पुढे समर्थांनी अनेक संदर्भ दिलेले. श्रवण बोटे संधी करतळ, रवी रश्मे दिसती इंगळ, रम्य अरक्त कल्लोळ, तैसी माया श्रीराम. श्रवण बोटे संधी करतळ म्हणजे काय हो? श्रवण म्हणजे कान, कानाने श्रवण होत आहे. कानाची पाळी श्रवण. बोटे आमची बोट. संधी करतळ, बोट जिथं चिकटलेली आहेत हे करतळ आहे, हा पापुद्रा. रवी रश्मे दिसती इंगळ. आता उन्हामध्ये जर कुणाची कानाची पाळी जर पाहिली, आता माझ्यासारख्या माणसाची पाहून नाही चालणार, त्याला गोरा रंग लागेल. तर कानाची पाळी गोऱ्या रंगाच्या माणसाची जर पाहिली तर ती लाल दिसतीये, तांबडी दिसतीये. बोट तांबडी दिसतील. इथं ऊन पडेल हे तांबडं दिसेल. श्रवण बोटे संधी करतळ, रवी रश्मे दिसती इंगळ. आग लागल्यासारखी वाटते, तांबडं दिसतंय. रम्य आरक्त कल्लोळ तैसी माया. खरंच आग लागलीये का? खरंच ते लाल आहे का? पण ते आम्हाला दिसतं तसं. कशामुळे दिसतं? त्या सूर्यकिरणांमुळे दिसतं.
भगवे वस्त्र देखता मनाला, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्ययाला, तैसी माया श्रीराम. जळी चरण करांगुळे, अखूड लांबे किरकोळे, विपरीत काणे दिसती जळे, तैसी माया श्रीराम. पाण्यामध्ये समर्थ म्हणतात, आपण प्रयोग केलेला आहे हा शाळेमध्ये. एखादा जर फ्लास्क घेतला, काचेचा फ्लास्क, त्यात पाणी भरले आणि त्यात बोट बुडवा. बोट कशी दिसतात आम्हाला? खुजी दिसतात, लांब दिसतात, वाकडी झालेली दिसतात. त्या काचेवर अवलंबून आहे. ते रंगारंगाचे वेगवेगळे प्रकार दाखवणारे आरसे असतात बघा. ते एक्झिबिशन वगैरे असलं की त्यामध्ये आमच्या लहानपणी असायचे ते काच. इकडून जायचं आपण, माणूस हसत हसतच बाहेर पडतो. एका आरशासमोर उभा राहिला माणूस एकदमच छोटा, एका आरशासमोर जाऊन उभा राहिलं त्याचं नाक एवढं मोठं, हाता एवढं लांब होत, एका आरशामध्ये उंचच उंच दिसतो. हे काही खरं असं काही आहे का? पण हा सगळा भास, आणि त्या भासामध्ये क्षणिक का होईना माणूस तल्लीन होतो, हसतो, भेसूर वाटतं त्याला, घाबरतो. भोवंडीने पृथ्वी कलथली, उगाची दिसे कामिनी. भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिनीने पिवळी झाली, सन्यपात असता अनुभवली, तैसी माया श्रीराम. ज्याला कावीळ झालेली आहे त्याला सगळं पिवळं दिसायला लागतं. भोवंडीने पृथ्वी कलथली, पृथ्वी जशीच्या तशीच आहे, पण मला चक्कर आली की पृथ्वी गरगर फिरायला लागते. मी खाली डोकं वर पाय केले की पृथ्वी खाली आकाश वर दिसायला लागते. पृथ्वी खाली आणि आकाश वर, पृथ्वी वर आणि आकाश खाली दिसायला लागतं. सन्यपात असता अनुभवली, तैसी माया. ज्याला टेम्परेचर वाढलेलं आहे तो बराळायला लागतो, काही बोलतो, पण तसं नाहीये. कोणी एक पदार्थ विकार, उगाची दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार, तैसी माया श्रीराम. अनेक दृष्टांत दिलेत, कमीत कमी 50 दृष्टांत 16 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी दिलेत. आणि समर्थ पालुपद लावतात, तैसी माया, तैसी माया, तैसी माया, तैसी माया. समर्थ या समासाच्या शेवटच्या ओवीमध्ये सांगतायत, कोणी एक पदार्थ विकार, उगाची दिसे भास मात्र. अहो तो विकार आहे, वास्तविकता नाहीये. तो विकार भास निर्माण करतो. ढगफुटी झाली म्हणतो, ढग फुटतो का? नाव आहे त्याला ते. असं आहे का ढग कुठे गेला आणि तो फुटला म्हणजे ढगफुटी झाली? तैसी माया. अनन्याचा अन्य प्रकार, तैसी माया. एक असते एक, दिसते भलते, तैसी माया. ही सगळी सृष्टी जी आहे ती आहे एक परमात्मा तत्वावर उभी आहे. पण तेच परमात्मा तत्व आम्हाला अनेक रंगा रूपांमध्ये, छटांमध्ये नटून बाहेर येतं. आम्ही त्या नटण्या मुरडण्यामध्येच मूळ तत्वापर्यंत कोण जात आहे? मुक्ताई गेली मूळ तत्वापर्यंत. माऊलींना सुद्धा नाही जाता आलं. ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताई म्हणतीये, उठे विकार ब्रह्मी मूळ. मूळ जे ब्रह्म आहे त्याच्यावर तर विकार उठले. ते ज्ञाना तुला माहित नाही का हे? अवघे मायेचे गावाळे, गावाळे म्हणजे कचरा. ज्ञानवन्नी प्रगटे, तेणे दृश्य केर आटे. जळून जातो सगळा केळ. माऊ समर्थ आम्हाला सांगताय. मुक्ताई ज्ञानेश्वराला म्हणतीये, अवघे मायेचे गावाळे, माया समूळ नुरे तेव्हा. माया ही समूळ काढली पाहिजे. माया समूळ नुरे तेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा. जेव्हा हे मायेचं सगळं पटल बाजूला निघेल, मायेचा पडदा बाजूला निघेल, मायेचं शिवाळ बाजूला निघेल, तेव्हा तुला स्वच्छ पाणी दिसेल. तेव्हा तुला ते एकमेव परमात्म तत्व दिसेल. ऐसा उमज आदी अंती, ते ब्रह्मतत्व कोणतं? विश्व ब्रह्म होईल तेव्हा. ऐसा उमज. आता एकदा समजलं ना ज्ञाना? एकदा उमजलं ना? लक्षात आलं ना? ऐसा उमज आदी अंती.
जन्म होण्यापूर्वी मृत्यूच्या नंतर. आधी अव्यक्त दशा आहे, अंती अव्यक्त दशा आहे, मधली फक्त व्यक्त दशा आहे. आमचा प्रवास कसा आहे? अव्यक्ताकडून अव्यक्ताकडे. पण माध्यम काय? व्यक्त स्वरूप आहे. ऐसा उमज आदी अंती, मग सुखी व्हावे संती. मग आता साधकांनी कसं झालं पाहिजे? सुखी झालं पाहिजे, संत झालं पाहिजे, संथ झालं पाहिजे. उथळपणा गेला पाहिजे. आमच्या आयुष्यातला उथळपणाच जात नाहीये, खळखळपणाच जात नाहीये. वय किती झालं? कुणाला वाईट वाटतं बोलायला गेलं तर. काही जण मला म्हणतात की तुम्हाला जीवनाचं गमकच समजलं नाही. अहो, जीवन आहे तोपर्यंत असं खळखळतं असलं पाहिजे. हो, खळखळ असलं पाहिजे, परंतु खळखळ कशाला? खळखळ वाहनं वेगळं आणि खळखळ आवाज करणं वेगळं. नोटांचा आवाज येतो का? पण कॉइन्सचा मात्र. मुक्ताई म्हणतीये, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे सगळं मायेला समूळ काढा. तुमच्या समोर जे दृश्य विश्व असेल ते सगळे पटल बाजूला निघून जातील आणि एक तत्व तुम्हाला दिसेल, ते आहे परब्रह्म तत्व. साधक हो, माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लावली आहे, जग परवते सारावे, मग माते घेयावे. अरे, मला जर तुला घ्यायचं असेल, भगवान श्रीकृष्ण सांगतात, मला जर तुला घ्यायचं असेल तर या जगाला बाजूला कर. आम्हाला आमची आप्त स्वकीय बाजूला नाही करता येत, आम्हाला आमचे भाऊबंधकी बाजूला करता येत नाही. जग कधी बाजूला करणार? भगवान म्हणतायत, माऊलीने सांगितले, माऊलींचं वचन आहे, जग परवते सारावे, मग माते घेयावे, ऐसे नव्हे आघवे सकटची. हे सगळं असताना तू मला मिळव, आघवे सकटची. दागिने बाजूला कर, मग तुला सोनं मिळेल. मिळेल का? नाही मिळणार. माती बाजूला कर, घट बाजूला कर, मग तुला माती सापडेल. सापडेल का? त्या घटातली माती पाहता आली पाहिजे, दागिन्यांमधलं सोनं पाहता आलं पाहिजे. हे सगळं असताना आम्हाला हे सगळं आहे, पण हे आहे आणि आमचं परब्रह्म तत्व हे शाश्वत आहे. मायेचा त्याग करायचा आहे, शाश्वत ब्रह्माला ओळखायचं आहे आणि त्याची प्रचिती घेतल्यानंतर त्याच्यासोबत आम्हाला अखंड ध्यान ठेवायचं आहे. त्यासाठी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे. म्हणून उद्या दुपारी 2 वाजता पुनश्च भेटूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.